आता आहे न्यूज 18 लोकमत आपल्या सगळ्यांचं स्वागत। मुलुख महाराष्ट्राची सुरुवात करूयात कोकणातल्या एका बातमीनं। अलिबागमधल्या रेवदंडा समुद्रकिनारी फिरण्यासाठी आलेल्या पर्यटकांची फरारी ही आलिशान कार वाळूमध्ये रुतल्याचं समोर आलंय। या फरारीला स्थानिकांच्या मदतीनं वाळूतून बैलगाडीच्या सहाय्यानं खेचून बाहेर काढण्यात आलं। रायगड पोलिसांनी समुद्रकिनाऱ्यावर कार चालवायला बंदी घातली आहे, तरी सुद्धा फरारी कार घेऊन काही जण थेट समुद्रकिनाऱ्यावर गेले होते आणि शेवटी ही कार वाळूत अडकून पडली। आजही समुद्रकिनारी अनेक गाड्या फिरताना दिसत होत्या। मोहन जाधव आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। मोहन, काय काय झालं नेमकं आणि आता कशी कारवाई करण्यात येते? गेल्या वर्षी रायगड पोलीस अधीक्षक सोमनाथ गारगे यांनी कायदा काढला होता की जे रायगड जिल्ह्यातले समुद्र किनारे आहेत त्या ठिकाणी गाडी नेण्यास बंदी घातलेली। जो गाडी नेईल त्याच्यावर कारवाई करण्यात येईल। काल शनिवारी पर्यटक मोठ्या प्रमाणात रायगड जिल्ह्यात आले होते। तसेच अलिबाग रेवदंडा येथे फेरारी कार घेऊन जो होता मुलगा तो बीचवर गेला। त्या बीचवर जाताना ती गाडीची रेतीत अडकल्यावर 1 ते 2 तास ती गाडी रेतीत अडकली होती। नंतर त्यांनी सगळ्यांना फोन करून मग एक बैलगाडी आणली। त्या बैलगाडीच्या साहाय्याने ही फेरारी गाडी बाहेर काढण्यात आली। वारंवार पोलीस सांगतात की बीचेस ठिकाणी तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल।